नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एक खूप महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। थंबनेलवर तुम्ही बघितलेला आहे की खऱ्या अर्थाने एचएससी आणि एसएससी बोर्डाच्या 2026 चे आपल्याकडे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेला आहे। अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर पटकन शाळेमध्ये जा, तुमच्या महाविद्यालयामध्ये जा आणि 12वीचा आणि 10वीचा जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर भरून टाका, कारण शेवटची डेट जवळ आलेली आहे। 12वी एचएससी बोर्डासाठी 30 तारीख ही शेवटची डेट आहे। फॉर्म भरत असताना काय चुका करू नये त्याच्याबद्दल आपण स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, परंतु आज आपण सांगणार आहोत की सर फॉर्मची डेट आलेली आहे, मात्र परीक्षेची डेट काय असणार आहे आणि ऑफिशियल डेट्स काय आलेले आहेत हे आम्हाला एकदा सांगा। आणि अगदी तेच सांगणार आहे, एकदम ऑफिशियल डेट मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या बोर्डामधून पेपर देणार आहोत? छत्रपती संभाजीनगर बोर्डातून पेपर देणार आहात की छत्रपती लातूर बोर्डामधून पेपर देणार आहात की मुंबई की पुणे नाशिक, तुम्ही कोणत्या बोर्डामधून पेपर देणार आहोत? तुमच्या बोर्डाचं नाव कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आता चला आपण येऊयात। बघा, वेबसाईटवर आहे मी बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल, ती म्हणजे काय? माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षा। बघा, प्रत्येक वर्षी मी परत एकदा सांगतोय, प्रत्येक वर्षी मार्च 2000 असं येतं, मात्र यावर्षी फेब्रुवारी मार्च येत आहे। याचा अर्थ 10वीच्या परीक्षा या फेब्रुवारी मध्ये सुरू होणार आहेत आणि लवकर सुरू होणार आहेत। अगदी आता 12वीचं बघूया, 12वी मध्ये सुद्धा फेब्रुवारी मध्ये एक्झाम सुरू होणार आहे। तुम्ही म्हणता सर गेल्या वर्षी पण 11 फेब्रुवारीला एक्झाम सुरू झाल्या होत्या, मात्र या वर्षी सीईटीनं एक समिती गठीत केली होती आणि त्या समितीने असं सांगितलं होतं की बोर्डाच्या परीक्षा लवकरात लवकर आटोपत्या घ्याव्यात, कारण नंतर सीईटी साठी विद्यार्थ्यांना खूप वेळ कमी भेटत आहे। म्हणून लक्षात ठेवा, त्या समितीने शिफारस केल्यानुसार यावर्षी बोर्डाच्या परीक्षा अजून लवकर घेण्याच्या तयारीमध्ये बोर्ड आहे आणि बोर्डाकडून असं सांगितलं गेलेलं आहे की आम्ही 12वी बोर्डाच्या परीक्षा लवकरात लवकर घेणार आहोत, म्हणून फॉर्म फिलिंग सुद्धा आम्ही लवकरात लवकर सुरू करत आहोत। म्हणून परत एकदा सांगतोय, अजूनही जागे झाले नसाल तर जागे व्हा, उठा, कारण अजून आपल्याकडे फक्त 5 महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि आपल्या परीक्षा ह्या लवकर म्हणजे 1 ते 2 आठवड्यामध्ये, आपल्या 1 ते 2 आठवड्याच्या गॅपनं आपल्या परीक्षा आधी होणार आहेत। बऱ्याच युट्यूब चॅनलवर मी बघितलं की सांगितलेलं आहे की नंतर होणार आहेत, परंतु असं मुळीच नाही। एमएसटी सीईटीच्या एक्झामचा लोड असल्यामुळे, कारण फार्मसी काउन्सिलिंग अजूनही चालत आहे, आता शिकुटे काल सुरुवात झाली आहे फार्मसी काउन्सिलिंगची, म्हणून लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। त्यामुळे आत्तापासून प्रिपरेशनला लागा। प्रिपरेशन कसं करायचं आहे, काय करायचं याच्याबद्दल डिटेल्स मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल्सवर अवेलेबल आहेत। त्यासोबतच आपल्या चॅनल दुसरे एक आहे वेदांतो महाराष्ट्र बोर्ड्स अँड एमएसटी सिटी, तिथे पूर्णपणे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो एकदम बेस्ट फॅकल्टीज तुमच्यासाठी घेतात। तर लक्षात ठेवा, तयारीला लागा आणि कमेंट करा तुमचं बोर्ड येस हे लक्षात ठेवायचं आहे। याच्यानंतर एक खूप मोठी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे काय, जर आतापर्यंत तुम्ही एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर वाट कसली बघताय, पटकन एमव्ही सॅट साठी रजिस्ट्रेशन करा आणि 12वीचा फॉर्म भरा। 12वीचा फॉर्म भरल्याच्या नंतर 12वीची एक्झाम द्याल आणि हा फॉर्म भरल्याच्या नंतर एमव्ही सॅट द्याल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे। मित्रांनो, आपल्या एचएससी बोर्डाचा फॉर्म भरत असताना तुमच्या नावामध्ये काही चूक येते का ते बघा, तुमच्या कॅटेगरीमध्ये, कारण नाव हे खूप महत्त्वाचं आहे। एक लेटर खूप महत्त्वाचा आहे, कारण भविष्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात विद्यार्थी मित्र हो। असं मला सुद्धा एक अडचण आली होती की माझ्या नावामध्ये है ना च्या जागेवर ए झालं होतं, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन तयार झाली होती आणि अगदी बोर्डापर्यंत मला जावं लागलं होतं आणि अगदी शेवटी बोर्डानं मला त्याच्यावर बदल करून दिला आणि माझे 15 दिवस त्याच्यामध्ये गेले। म्हणून परत एकदा सांगतोय, तुमच्या नावासाठी परत तुमचा मार्क मेमो आणि तुमची सनद वापरली जाते, तुमच्या डेट ऑफ बर्थ साठी तुमची सनद वापरली जाते, त्याच्यामुळे खूप महत्त्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी। आणि त्यामुळे फॉर्म भरत असताना चुका करू नये। फॉर्म भरत असताना काय चुका केल्या जातात त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करा। सर तुम्ही तर एक गोष्ट सांगितलीच नाही, डेट काय असू शकते? बघा, मी तुम्हाला डेट सांगतोय, गेल्या वर्षी 11 फेब्रुवारीला परीक्षा स्टार्ट झाल्या होत्या, यावर्षी
एक्झाम सुरू होण्याचे चान्सेस हे 9 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारी आहे. एकतर 9 फेब्रुवारीला एक्झाम स्टार्ट होऊ शकतात किंवा 3 फेब्रुवारीला, म्हणजे 3 ते 9च्या दरम्यानच यावर्षी एक्झाम सुरू होण्याच्या जास्तीत जास्त चान्सेस आहेत. हा ऑफिशियल न्यूज आहे. याच्याबद्दल नक्कीच थोड्या दिवसामध्ये, काही दिवसामध्ये ऑफिशियल टाइम टेबल तुमच्याकडे येणार आहोत. फक्त डेट्स या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याकडे आल्या होत्या, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं आपले बरेच शिक्षक आहेत ज्या शिक्षकांच्या मदतीनं जे जाऊ द्या आता हे खूप खूप इंटरनल गोष्ट आहे, मी तुम्हाला ते सांगणार नाही, बरोबर आहे. येस, पण ज्यावेळेला काही अपडेट येत जातील त्यावेळेला मी तुम्हाला अपडेट नक्की सांगत जाईल. परंतु लक्षात ठेवा, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळ्यात पहिल्यांदा न्यूज या चॅनलवर येणार आहे. ऑल द बेस्ट. बोर्डाच्या तयारीला लागा. ऑल द बेस्ट.